शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण सुधाकर व्हरायटीमध्ये द्राक्षाच्या प्लॉटमध्ये सुधाकर व्हरायटीमध्ये कामकाज करत असताना आपल्याला कोणत्या अडचणी येऊ शकतात किंवा आपल्याला इथून पुढे करत असताना तुमच्या 20 दिवसाच्या नंतर आपण कशा पद्धतीने कामकाज करू शकतो याच्याबद्दल आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी दादा तुमचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगायला. ज्ञानेश्वर लक्ष्मण बोचरे, देवगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. 98-635-73-0. बरं, काय वाटलं कामकाज? एकदम व्यवस्थित आहे सर. आज काल डिपिंग झाली आपली, हो बरोबर. हो. 2-3 स्प्रे काय काय आले होते शेड्यूलमध्ये सांगता येईल? आत्ताचे का? हां. फेलच्या नंतर आपण जे कामकाज करतो त्याच्यामध्ये आपण जे शेड्यूल दिलेलं असतं आणि या शेड्यूलनुसार आपल्याला कामकाज करायचं आहे. आता इथून मागचे सांगू ना. हो, फेल नंतर आपण काय काय केलं दिली स्प्रे? फेल नंतर कराटे स्कोर, एम्प्लायर प्लस, कराटे स्कोर आणि एम्पायर प्लस. कराटे हां. 200 मिली, स्कोर 100 ml, एम्पायर प्लस 400 मिली. त्यानंतर सिलिकॉन Z78 कोरोजन, कॉम्बी एफ 100 ग्राम, सिलिकॉन 500 ग्राम, Z78 500 ग्राम ही दुसरी फवारणी. त्याच्यानंतर CKS कॅल्शियम, मॅग्नेशियम सल्फेट, सिकेस कॅल्शियम 500 ग्राम, 500 मिली, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्राम. जिनटेक वेल फ्रेश, जिनट्रॅक आणि वेल फ्रेश. जिनट्रॅक त्या ठिकाणी दिलेलं आहे आपण 250 ते 300 ml. त्याच्यामध्ये तुम्हाला वेल फ्रेश दिलेले 200 लिटर 400 ग्राम. बरोबर. कालची डिपिंग 30 ppm, लॅविश आणि ॲक्रोबॅट. कालची डिपिंग केली आपण फर्स्ट डिप, बरोबर. 30 ppm नी जे केला, pH 6चा घेतला, बरोबर. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये लॅविश अर्धा ml नी पर लिटरला अर्धा ml लॅविश घेतलं आणि अर्धा ग्रॅम पर लिटरला ॲक्रोबॅट या प्रमाणात आपण त्या ठिकाणी डिपिंग करून घेतलेली. तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, कामकाज करत असताना आपल्याला या पद्धतीनेच नियोजन करायचे जेणेकरून आपल्याला कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही. जे शेड्यूलमध्ये आलं, जसं शेड्यूलमध्ये आहे तेच तुम्हाला त्या ठिकाणी आपण दिलेलं आहे. आणि याच पद्धतीने जर प्रत्येक शेतकऱ्यांनी कामकाज केलं तर कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही. आज बघू शकता तुम्ही पाकळीला आज 22व्या दिवशी काल डिपिंग झाली. आता आपल्याला शेंडा होणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, आपले हे वरचे स्प्रे झाले. ड्रिपचं ॲप्लिकेशन सांगता येईल काय काय केलं आता? 13-045 डोनर प्लस आणि आर्बर्ट सोल्युशन, अल्बर्ट सोल्युशन, नाईस जेल. नाही जेल गेलं. हो. बरं, 13-045. त्यानंतर कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन हा एक डोस आपल्यासाठी फार महत्त्वाचा राहील जेणेकरून आजचा चालू आहे. जेणेकरून शेंड्याला आपल्याला चांगल्या पद्धतीची मदत होईल. तुमच्या जमिनीनुसार तुमची जमीन मुरमाट मीडियम पद्धतीची असेल तर आपल्याला त्या ठिकाणी कॅल्शियम नायट्रेट, बोरॉन आणि 13-045 हा एक डोस आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे. कॅल्शियम नायट्रेट देत असताना तुम्हाला एकरी साधारणतः जमिनीच्या प्रतवारीनुसार किंवा आपल्या सॉईल टेस्टिंगनुसार आपल्याला त्या ठिकाणी ॲप्लिकेशन द्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 6 किलो कॅल्शियम नायट्रेट, लक्षात घ्या 13-045 6 किलो, आणि त्याच्यामध्ये बोरॉन 500 ग्राम हा पर एकर या प्रमाणात आपल्याला एक डोस देऊन घ्यायचा आहे. आणि हा डोस आपण कंपल्सरी जर केला तर शेंड्याला कुठली अडचण येणार नाही. त्यानंतर याच्या आधी आपण सल्फर दिलं, नायजेल दिलं एक डोसमध्ये, बरोबर. अल्बर्ट सोल्युशन 2 किलो, सल्फर 2 किलो, नायजेल 1 किलो या प्रमाणात एक डोस गेला. यारामीला कॉम्प्लेक्स आपण 25 किलो देऊन घेतलं, बरोबर. याच्यानंतर टोपणात येण्याच्या अगोदर लक्षात घ्या आपल्याला एक साधारणतः 7 ते 8 दिवसानंतर आपल्याला पोटॅशियम शोनाईट शेंडा वाढीनुसार, शेंड्याच्या तुमच्या वाढीनुसार आपल्याला डोस द्यायचा आहे. पोटॅशियम शोनाईट 7 ते 8 किलो या प्रमाणात आपल्याला देऊन घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला फ्रूट ड्रिप एकरी 2 लिटर या प्रमाणात आपल्याला एक डोस कंपल्सरी करायचा आहे. हे 100% लक्षात घ्या. प्रत्येक जमिनीमध्ये आपल्यासाठी फार महत्त्वाचा डोस त्या ठिकाणी असणार आहे जेणेकरून आपल्याला गळ होणार नाही आणि आपल्याला पानांची काळोखी वगैरे त्या ठिकाणी आपली चांगली राहील, पानांच्या वाट्या होणार नाही. ही पण गोष्ट आपण त्या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर फवारणीमध्ये आज तुम्हाला ट्रिक शॉट, निवॉन आणि बोरिक ॲसिडची फवारणी आली. ट्रिक शॉट तुम्हाला 200 लिटर 250 ml, निवॉन 250 ml आणि बोरिक ॲसिड 100 ग्राम या प्रमाणात एक आपल्याला स्प्रे आलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक स्प्रे परत करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये सिकेस कॅल्शियम 500 मिली, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्राम आणि एंट्राकॉल 500 ग्राम ही एक फवारणी आपल्यासाठी त्या ठिकाणी राहणार आहे. त्यानंतर आंतरप्रवाही बुरशीनाशक देत असताना तुम्हाला प्रोफायलर 200 लिटरला 400 ml या 400 ग्राम या प्रमाणात आपल्याला एक साधारणतः 200 लिटरच्या प्रमाणात एक प्रोफायलरची फवारणी त्या ठिकाणी करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला बुरीची फवारणी या पिरियडला आपल्याला काढून घेणं गरजेची. याच्या आधी आपला एक स्कोर कराटे आणि एम्पायर प्लसचा निघून गेलेला आहे. आता याच्यानंतर आपल्याला ॲक्रेसिओ, लक्षात घ्या आपल्याला ॲक्रेसिओ द्यायचं आहे. त्या ठिकाणी एकरी 80 ते 100 ml पर्यंत ॲक्रेसिओची आपल्याला फवारणी करून घ्यायची. त्याच्यामध्ये तुम्ही मायक्रोटन, कॉम्बी एफ चांगल्या क्वालिटीचं तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. या पद्धतीच्या तुम्हाला फवारण्या या 20 ते 30 दिवसाच्या दरम्यान आपल्याला करून घ्यायचे जेणेकरून कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही. थ्रिप्सचं मॅनेजमेंट आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करायचे. त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या क्वालिटीचे थ्रिप्सचे औषध तुम्ही वापरू शकता जेणेकरून आपल्याला रेसिड्यू येणार नाही. एक्सपोर्टचं काम आपल्याला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी करता येईल. त्यासाठी तुम्हाला
लॅरिऑक्स लक्षात घ्या, लॅरिऑक्स 200 लिटरला 250 ml, ग्रीनलँड कंपनीचं लॅरिऑक्स तुम्हाला 200 लिटरला 250 ml त्या ठिकाणी देऊन घ्यायचं. त्याच्यामध्ये एम्पायर प्लस 400 मिली याचा डिरेक्टिन येतं आहे, चांगल्या क्वालिटीचं येतं आहे, अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला रिझल्ट मिळतात. तर त्याचा एक आपल्याला कंपल्सरी फवारणी करून घ्यायची. त्यानंतर एक फवारणी परत करत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोपाईट 200 लिटरला 400 ग्रॅम लक्षात घ्या टोपणात आलेलं असतं. त्यानंतर आपल्याला बऱ्याच अडचणी येतात, कदाचित आपल्याकडे दव बादळ बऱ्यापैकी पडतंय आणि टोपणामध्ये असणाऱ्या रानांसाठी त्या ठिकाणी जखमा होतात. बऱ्याच वेळेस तुमच्या पाकळ्यांमध्ये डावणीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्याच्यासाठी तुम्हाला प्रोपाईट 200 लिटरला 400 ग्रॅम, फंगीस्टॉक 200 लिटरला 400 ग्रॅम या प्रमाणात एक फवारणी आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायची. ही फवारणी आपल्या सर्वांसाठी फार महत्त्वाची राहणार, हे पण लक्षात घ्या. त्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला परत 1-2 फवारण्यात आपल्या शेड्यूलनुसार येतातच. त्या पद्धतीच्या फवारण्या आपण कंपल्सरी शेड्यूलनुसार करून घ्यायचे. ड्रिपचे ॲप्लिकेशन तुम्हाला सांगितले, ड्रिपचे ॲप्लिकेशन आपल्याला कंपल्सरी करून घ्यायचे. त्यानंतर टोपणात आल्यानंतर फ्लॉवरिंग निघायच्या सुरू वेळेस आपल्याला 1 डोस अजून देऊन घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सॉईल टेस्टिंगनुसार मी तुम्हाला डोस बसून दिलेले DF सोल्युशन आपण तयार करायला लावलेले. ते DF सोल्युशन ज्यांनी केलेलं आहे त्यांनी ते DF सोल्युशन साधारणतः दुसरा डोस त्यावेळेस आपल्याला 30 ते 40 लिटरचा पर एकर या प्रमाणात एक देऊन घ्यायचा आहे. लक्षात घ्या, याच्यामध्ये आपण फुलविक ॲसिडचा वापर करू शकतो किंवा ह्युमिक ॲसिड चांगल्या क्वालिटीचं घेऊन सुद्धा आपण सोडू शकतो. या पद्धतीने एक डोस आपण जर देऊन घेतला तर कुठलीही त्या ठिकाणी अडचण येणार नाही. त्यानंतर मिलीबगचा कंट्रोल, ज्या प्लॉटांमध्ये मिलीबगचा कुठल्याही अडचणी असतील, कुठले प्रॉब्लेम असतील तर मिलीबग नियंत्रणासाठी आपल्याला 20 ते 22 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला डेंटॉसूची एक आळवणी करून घ्यायची. लक्षात घ्या, आपल्याला त्याच्यानंतर रेसिड्यूचा प्रॉब्लेम येऊ शकतो. तुमच्या जमिनीच्या याच्यानुसार आपल्या हार्वेस्टिंगचा कालावधी ठरवून आपल्याला 20 ते 22 दिवसाच्या आतमध्ये 200 लिटर पाण्यासाठी 50 ग्रॅम टेंटॉसू, लक्षात घ्या 50 ग्रॅम टेंटॉसू घ्यायचं आहे. फ्रूट ड्रिप 500 मिली घ्यायचं आहे. या प्रमाणात आपण 200 लिटरचं प्रमाण दिलेलं आहे आणि प्रत्येकी झाडाला 1 लिटर या प्रमाणात द्रावण आपल्याला टाकायचं आहे, जेणेकरून कुठली अडचण येणार नाही, ड्रिंचिंग चांगल्या पद्धतीने होईल. आणि या पद्धतीने जर नियोजन केलं तर कुठलीही अडचण येणार नाही. सुधाकर व्हरायटीमध्ये कामकाज करत असताना तुम्हाला इतरत्र बाकीच्या प्लॉटांमध्ये पण मी व्हिडिओ देण्याचा नक्की प्रयत्न करेन की जेणेकरून सुधाकरमध्ये कामकाज केल्यानंतर आपण कशा पद्धतीने माल मिळवू शकतो. बऱ्याच अडचणी येत आहे, माल जिरण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, टेम्परेचर आता आपल्याकडे भरपूर आहे, पाण्याचं प्रमाण आपल्याला चांगलं ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी पाणी पण आपण चांगलं देऊन घेतलेलं आहे. काल डिपिंग झाली, आज 3 ते 3.5 तास पाणी दिलं. हो बरोबर आहे. शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, पाण्याची कमतरता कुठेही भासू देऊ नका, जेणेकरून आपल्याला झाडामध्ये रोगप्रतिकार क्षमता ही चांगल्या पद्धतीची राहील, झाड स्ट्रेसमध्ये जाणार नाही. याच्यासाठी आपल्याला फवारण्या घेण्याची गरज पडणार नाही, जेणेकरून आपण जर पाण्याची काळोखी चांगली ठेवायची असेल, काम चांगलं करायचं असेल तर कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही. तर शेतकरी मित्रांनो काय करा, याच पद्धतीचं कामकाज, याच पद्धतीचं नियोजन, याच पद्धतीचे पुढील कोणाचे प्लॉट छाटायचे असतील, कोणाचे काही प्रॉब्लेम असतील तर नक्की आमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला आमचा बुकिंग क्रमांक सांगतो 98 34 25 22 14 आणि 91 68 000 503 आणि 504 या क्रमांकावरती संपर्क करा. आपले प्लॉट बुकिंग करून घ्या. कुठली अडचण असेल नक्की कळवा, जेणेकरून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचून आपले प्रॉब्लेम सोडवण्याचा त्या ठिकाणी नक्की प्रयत्न करू. त्यानंतर आपल्या चॅनल कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.